For this time of testimony, Brother Manoj of the Baroda Center will testify for God's glory. वर्तमान गवाही के समय में भाई मनोज बरोडा केंद्र से आकर के परमेश्वर की महिमा के लिए अपनी गवाही देंगे. साक्षीची वेळ आहे. बरोडा सेंटरवरून ब्रदर मनोज या ठिकाणी साक्ष देणार आहेत. हालेलुया. परमेश्वर का नाम का धन्यवाद करता हूँ कि परमेश्वर ने सभी पवित्र संतों के सामने और आप पवित्र लोगों के सामने गवाह बनने के लिए परमेश्वर ने अनुग्रह दिया, इसलिए धन्यवाद करता हूँ. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देत आहे. परमेश्वराने पवित्र संतांच्या समोर आणि तुम्हा सर्वांसमोर या ठिकाणी साक्ष म्हणून उभं केलं आहे, म्हणून परमेश्वराच्या नावाची स्तुती करतो. मैं योग्य नहीं था, फिर भी परमेश्वर ने अपने अनुग्रह के द्वारा मुझे गवाही देने के लिए योग्य बनाया. परमेश्वर का धन्यवाद करता हूँ. आणि मी योग्य नव्हतो, परंतु परमेश्वराने त्याच्या कृपेद्वारे या ठिकाणी साक्षीसाठी मला योग्य केलं आहे. मेरी गवाही इस प्रकार है. माझी साक्ष अशी आहे. मेरा नाम मनोज कुमार है. माझं नाव मनोज कुमार आहे. मैं जम्मू कश्मीर का रहने वाला. मी काश्मीर ह्या ठिकाणी राहणार आहे. एक ऐसे परिवार से हूँ जो मसीह परिवार को बिल्कुल भी नहीं जानता था. आणि अशा कुटुंबातून मी येतो ज्या ठिकाणी ते कुटुंब येशू ख्रिस्ताला ओळखत नव्हतं. परिवार में सबसे छोटा मैं था आणि कुटुंबामध्ये सर्वात लहान मी होतो. और देखा जाए तो मुझे बचपन से ही पढ़ाई करने का ज़्यादा शौक़ नहीं था. आणि तसं बघितलं तर लहानपणापासूनच मला शिक्षणाची जास्त काही ओढ नव्हती. पर बाकी चीज़ों में बहुत आगे था. परंतु बाकीच्या सर्व गोष्टींमध्ये मी फारच पुढे होतो. मैंने पूरी ज़िंदगी ही मार्शल आर्ट मतलब कि कराटे सीखे. आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये मी कराटे देखील शिकलो. कराटे के पीछे बहुत ही पागल था. आणि कराटेच्या पाठीमागं मी फार वेडा झालो. और जब थोड़ा सा और बड़ा हुआ आणि अजून थोडा मी जेव्हा मोठा झालो तो मैं एक अच्छा डांसर बन गया. तेव्हा मी एक चांगला डान्सर बनलो. ऐसा डांसर कि मैं और मेरा ग्रुप एक समय में जम्मू का नंबर 1 डांसर होकर बन गए थे. आणि अशा प्रकारे मी डान्सर बनलो की मी आणि माझा जो ग्रुप होता तो जम्मूमध्ये सर्वात प्रथम असा वरचा असा होतो. मैं ऐसा डांसर था कि कहीं भी जाने से मुझे कोई हरा नहीं सकता था. आणि मी अशा प्रकारे डान्स करत असे की ज्या ठिकाणी मी जात असे त्या ठिकाणी मी कधीच हरत नसे. पर एक दिन ऐसा हुआ कि जब मेरे पिता का देहांत हुआ, परंतु एक दिवस आला माझे वडील ते वारले. उसके बाद मैं पापा के याद में कमज़ोर होता रहा. आणि वडिलांच्या आठवणीमध्ये मी फारच अशक्त झालो. दिन भी दिन मैं कमज़ोर होता रहा. आणि दिवस असेच चालले होते, मी अशक्त होत गेलो. उसके बाद मेरे जो पेट का रोग लग गया था. आणि त्यानंतर माझ्या पोटामध्ये एक आजार झाला. वो पेट का रोग ऐसा था कि पूरा दिन रात मेरे पेट में दर्द रहता था. आणि तो पोटाचा आजार असा होता की दिवस आणि रात्र माझ्या पोटामध्ये ते वेदना होत असत. 1 साल तक मैंने अपने परिवार को बिल्कुल भी इस पेट के दर्द के बारे में बिल्कुल नहीं बताया था. आणि हे जे पोटाचं दुखणं आहे ते मी माझ्या कुटुंबाला जवळजवळ 1 वर्ष सांगितलंच नाही. पर ज़्यादा दर्द होने के कारण मुझको अपने परिवार को वो दर्द के बारे में बताना पड़ा. परंतु त्या गोष्टी खूपच वाढल्याने मला त्या गोष्टी माझ्या कुटुंबाला सांगाव्या लागल्या. ये पेट का दर्द मेरा इतना ज़्यादा था कि ना मैं सो पाता था ना जाग पाता था. आणि ते पोटाचं दुखणं एवढं वाढलं होतं की मी जागू शकत नव्हतो आणि झोपू पण शकत नव्हतो. दिन रात मेरे सामने ही होते थे. दिवस आणि रात्र माझ्या पुढे असेच चालले होते. क्योंकि 1 मिनट आंख बंद करने से मेरा दर्द इतना ज़्यादा हो जाता था जैसे एक मछली को पानी से निकाल के बाहर रख देते थे, उसी तरह मैं भी तड़पता था. आणि 1 मिनटं पण मी माझा डोळा बंद करू शकत नव्हतो. जसा एक मासा पाण्याच्या बाहेर टाकला जातो आणि तडफडतो तशी माझी अवस्था झाली होती. जैसे सामने घड़ी रहती थी तो घड़ी को मैं दिन रात वही घड़ी देखता रहता. मेरे सामने ही दिन होता था और मेरे ही सामने ही रात होती थी. आणि माझ्यासमोर जे भिंतीवर लावलेलं घड्याळ असे, मी त्या घड्याळाकडे पाहत असे आणि माझ्या पुढे दिवस येत असे, माझ्याच पुढे रात्र होत असे. मेरे पेट का दर्द ऐसा था, माझ्या पोटाचं दुखणं असं झालं कि उसके कारण मैं इतना कमज़ोर हो गया कि मेरी आंखें भी धुंधली हो गई थी. आणि मी एवढा अशक्त झालो की माझ्या डोळ्याने मला नीट पाहता येईना. यहाँ तक कि मैं खड़े भी नहीं हो पा रहा था. नंतर मला उभं देखील राहता येत नव्हतं. और ऐसा हो गया था कि दीवारों को पकड़ के मुझको चलना पड़ता था. आणि अशी परिस्थिती झाली की मी भिंतीला पकडून चालत असे. मेरे परिवार ने मेरे लिए बहुत जगह डॉक्टरों को बताया, पर किसी को मेरे भी दर्द का कुछ भी समझ में नहीं आया. माझ्या कुटुंबाने इकडे तिकडे खूप डॉक्टर्सला सांगितलं, परंतु कोणालाच कुठल्याच त्या वेदनेविषयी काही समजेना. यहाँ तक कि दिल्ली गए, चंडीगढ़ गए और कोई जगह छोड़ा नहीं जहाँ पर हम डॉक्टर के पास नहीं दिखाया.
आणि डॉक्टर शोधत शोधत आम्ही दिल्लीला गेलो, चंदीगडला गेलो आणि आम्ही कुठंच तो तपास थांबवला नाही. हर एक डॉक्टर कोई ना कोई नई नई बीमारी बताता था. आणि प्रत्येक डॉक्टर ही गोष्ट जी आहे तो एक वेगळा आजार आहे असं सांगत होते. कोई बोलता था कि तेरे पेट में स्टोन है, काही लोक सांगत की तुझ्या पोटामध्ये दगड आहे, या कोई बोलता था शायद तुझे टीबी है. नाहीतर काही लोक म्हणत की तुला टीबी आहे. पर किसी को भी कन्फर्म नहीं था कि मेरे को मेरे पेट में क्या होता था. परंतु कोणालाच हे नक्की माहिती नव्हतं की माझ्या पोटामध्ये काय होत आहे. 3 साल तक मैं खाना ढंग से नहीं खा पा रहा था. 3 वर्षापर्यंत मला नीट रीतीने जेवता येत नव्हतं. थोड़ा सा खाने पे ही वो खाना क्या वॉमिटिंग के वापस आ जाता था. आणि काही जरी थोडं जरी जेवलं तरी ते सगळं खराब होत असे. मतलब कुछ भी खाने से वो वॉमिटिंग के द्वारा वापस आ जाता था. आणि मी जे काही जेवत होतो ते सगळं उलटीद्वारे बाहेर येत असे. इस कारण क्या मेरे परिवार बहुत दुखी थे. ह्या सगळ्या गोष्टी बघून माझं कुटुंब फारच दुःखी झालं. मेरी मम्मी पूरी रात मेरे कंधे के पास बैठ के वो रोती रहती थी. माझी आई जी आहे ती पूर्ण रात्र माझ्या खांद्याजवळ बसून ती रडत असे. पर मेरी जो ऑन सिस्टर है, वो जो उनका जो शादी है वो टीपीएम के परिवार में ही हुआ था. आणि माझी जी बहीण आहे तिचं लग्न जे आहे ते ह्या टीपीएम मंडळीमध्ये झालं होतं. उन्होंने बोला कि मम्मी आप ऐसा करो कि इनको आप हमारे चर्च में ले आओ तो वो ठीक हो जाएगा. आणि बहिणीले आईला सांगितलं की भावाला तू आमच्या ह्या मंडळीमध्ये घेऊन ये आणि तो बरा होईल. तो हमें अभी इसके बारे में कुछ भी नहीं सोचा था कि हम जाएंगे कि नहीं जाएंगे, और अक्सर वो बोलती थी कि आप टीपीएम चर्च में जाओ, चंगाई पाओगे. आणि आम्ही ह्यावर जास्त काही विचार केला नव्हता. परंतु बहीण जी आहे ती प्रत्येक वेळा सांगत असे की तुम्ही टीपीएम चर्चमध्ये जा. पर हम क्या है डॉक्टरों के पास जाते रहते थे. परंतु आम्ही डॉक्टरच शोधत होतो. एक डॉक्टर ने यहाँ तक बोल दिया कि अभी ये नहीं बचेगा, इसके लास्ट कंडीशन है. आणि एका डॉक्टरने तर असं सांगितलं की आता हा वाचणार नाही, ह्याचा शेवटचा टप्पा आहे, इसलिए इसको घर में ही रखो. आता ह्याला तुम्ही घरातच ठेवा. फिर भी मेरी बहन यही बोलते रहे कि मम्मी आज इस जगह में कन्वेंशन है, आप प्लीज़ विश्वास मत करो पर उसको लेके जाओ. आणि त्या ठिकाणी माझी बहीण म्हणत असे की या ठिकाणी एक कन्व्हेन्शन आहे, आई तुम्ही कृपया करून त्याला तिथं घेऊन या. और मैंने बोला कि नहीं, हमने नहीं जाना है चर्च में, मरने को मर जाऊंगा, चर्च नहीं जाऊंगा और ना ही मुझे कोई प्रार्थना पूर्थना करना है. आणि मी असं म्हणत असे की मी मेलो तरी चालेल, मला चर्चमध्ये जायचं नाही, मला ह्या प्रार्थना वगैरे करायच्या नाही. पर उन्होंने, मेरी जो सिस्टर है उसने बहुत रिक्वेस्ट करके मुझे मनाया. परंतु माझ्या बहिणीने खूपच विनंती करून कसं तरी माझं मन वळवलं. मैंने कहा चलो ठीक है, एक बार हम ऐसे करेंगे, पहले डॉक्टर के पास वापस जाएंगे, उसके बाद हम शायद अगर परमेश्वर की इच्छा होगी तो हम चर्च में जाएंगे. तर मी असा विचार केला की आपण शेवटी एकदा डॉक्टरांकडे जाऊन बघूया, आणि जर मग परमेश्वराची इच्छा असेल तर मग आपण चर्चमध्ये जाऊया. क्योंकि मेरा अभी भी इलाज चल रहा था. कारण माझा जो काही मेडिकल तपासणी अजून चालू होती. तो मैं जिस डॉक्टर के पास गया था वो तो डॉक्टर एकदम ही हैरान हो गया. आणि ज्या डॉक्टरकडे मी तपासणीसाठी गेलो होतो ते फारच एकदम पूर्ण रीतीने ते घाबरून गेले. मैंने डॉक्टर को पूछा सर क्या हुआ, आप एक से हैरान क्या हुआ, क्या मैं बिल्कुल भी बीमार हो गया हूँ, मैं बचने वाला नहीं हूँ क्या. मी त्या डॉक्टरांना विचारलो, डॉक्टर तुम्ही एवढे का घाबरून गेला आणि माझा आजार एवढा वाढलेला आहे का की मी वाचणारच नाही. डॉक्टर ने बोला नहीं ऐसा बात नहीं है, आप तो ठीक हो रहे हो. डॉक्टर म्हटले अशी गोष्ट नाही आहे, खरं तर तू आता आरोग्य प्राप्त करत आहेस. तो मैंने बोला सर शायद आपने जो दवाई दी है, जो टैबलेट दी है, शायद उसके कारण होगा. मी त्यांना म्हणालो की कदाचित डॉक्टर तुम्ही जे काही गोळ्या औषधं मला देत आहात त्याच्यामुळे होत असेल. पर डॉक्टर बोला नहीं ऐसा नहीं है, क्योंकि जो टैबलेट मैंने दी है वो कम से कम 6 महीने का कोर्स है. ते डॉक्टर म्हणाले तसं काही नाही आहे, कारण मी ज्या काही गोळ्या तुला दिल्या होत्या, औषधं दिले होते, फक्त 6 महिन्यासाठी होत्या. और आपको अभी 1 हफ्ता ही हुआ है, 1 हफ्ता ही टैबलेट लेते हुआ है. आणि ते म्हणाले की गोळ्या औषधं घेऊन तर फक्त तुला 1 आठवडा झाला आहे. फिर मैंने सोचा शायद ये हमारा जो हमने परमेश्वर के बारे बोला है, शायद परमेश्वर ने ही चंगाई दी है. तेव्हा मला असा विचार आला की कदाचित परमेश्वर मला आरोग्य देत असेल. तब मैंने मम्मी को बोला कि मम्मी हाँ ऐसा कुछ हो रहा है, तो ऐसे करते हैं कि हम कन्वेंशन में जाके देखते हैं. आणि मी मम्मीला म्हणालो की आई मला असं काहीतरी होत आहे, आपण कन्व्हेन्शनला जाऊन बघूया. मेरे घर में मेरे लिए सिर्फ 200 रुपये थे. माझ्या घरामध्ये आमच्याकडे फक्त आता 200 रुपये होते. क्योंकि मेरे परिवार ने पूरा अपना जितना भी पैसा था वो मेरी बीमारी के ऊपर लगा दिया था.
कारण माझ्या कुटुंबाने जेवढा त्यांच्याकडे होता तेवढा सगळा पैसा माझ्या आजारावर ठेवला और होता. जिस दिन हमने जाना था उस टाइम सिर्फ घर में 200 रुपये थे, आणि ज्या दिवशी आम्हाला कन्व्हेन्शनला जायचं होतं तेव्हा फक्त घरामध्ये 200 रुपये होते वो भी सिर्फ घर के सामान के लिए रखा था. आणि ते पण पैसे फक्त घराच्या सामानासाठी होते. तब मेरे भाई ने बोला कि मम्मी आप ले जाओ, आप ये 200 ले जाओ, मैं कहीं ना कहीं एडजस्ट कर लूँगा, कहीं से मांग लूँगा. तेव्हा माझा भाऊ म्हणाला की आई तुम्ही ह्यांना कसंही घेऊन जा आणि मी बाकीचं काहीतरी ॲडजस्ट करतो. मैं और मम्मी घर से निकल गए, पर हमें कन्वेंशन कहाँ है, कन्वेंशन ग्राउंड कहाँ है, बिल्कुल भी नहीं मालूम. मी आणि माझी आई घराच्या बाहेर पडलो, परंतु कन्व्हेन्शन कुठं आहे, कन्व्हेन्शन ग्राउंड कुठं आहे आम्हाला काहीच माहिती नव्हतं. परमेश्वर नाम की स्तुति करता हूँ. परमेश्वरावर स्तुती करतो. जहाँ पर मैं दीवार पकड़ के चलता था वहाँ पर मैं कितने घंटों से अपने बल पे चल रहा था. आणि ज्या परिस्थितीमध्ये मी भिंतीला पकडून चालत होतो त्याच ठिकाणी आता मी कितीतरी तासांसाठी चालू लागलो. और बार बार मम्मी को यही बोल रहा था, मम्मी मैं कैसे चल पा रहा हूँ, मैं तो अभी चल भी नहीं पा रहा था, अभी मैं रोड पे ऐसे घूम रहा हूँ. आणि मी आईवडिलांना हेच म्हणत होतो की पप्पा मी तर चालू पण शकत नव्हतो, परंतु आता मी रस्त्यावर चालत आहे. तो मम्मी ने बोला कि शायद परमेश्वर की इच्छा है, उसने तुझको चंगाई दी है. आणि आई म्हणाली की हो परमेश्वराची जी इच्छा आहे आणि परमेश्वरच तुला आरोग्य देत असेल. पर हमें चलते चलते हमें रात हो गई थी, हमें उस रोड में कोई भी गाड़ी नहीं थी और ना ही हमें कन्वेंशन ग्राउंड के बारे में मालूम हुआ. आणि चालत चालत आता रात्र झाली होती. कन्व्हेन्शन कुठं आहे, कन्व्हेन्शन ग्राउंड कुठं आहे आम्हाला माहिती नव्हतं. कोई भी गाड़ी उस टाइम रुक ही नहीं रही थी. आणि त्या ठिकाणी कुठलीच गाडी आमच्यासाठी थांबत नव्हती. तो हम थक के एक ब्रिज के नीचे बैठ गए थे. चालून चालून आम्ही थकलो आणि एका ब्रिजच्या खाली येऊन थांबलो. वहाँ पर हम एक ऐसा इंसान आया, हमको मालूम नहीं वो इंसान कहाँ से आया. उन्होंने पूछा कि आप कहाँ से आए हो, कहाँ जाना है. तब हमने बताया कि हमने इस जगह में जाना है, कोई भी गाड़ी नहीं रुक रही. आणि एक व्यक्ती तिथं आला. तो व्यक्ती कुठून आला आम्हाला माहिती नाही. तो म्हणाला तुम्हाला कुठं जायचं आहे. आम्ही सांगितले की आम्हाला अमुक अमुक ठिकाणी जायचं आहे. उन्होंने बोला ऐसा क्या, रुको मैं अभी गाड़ी रुकवाता हूँ. आणि ते म्हणाले असं आहे का, थांबा मी तुमच्यासाठी गाडी थांबवतो. उस आदमी ने सिर्फ एक हाथ दिया और गाड़ी रुक गई. आणि त्यांनी फक्त एक हाक मारली आणि गाडी थांबली. जब उन्होंने बोला कि इस गाड़ी में बैठ जाओ, यही गाड़ी वो डायरेक्ट आपको उसी ग्राउंड में पहुंचाएगी. आणि ते म्हणाले की ह्या गाडीमध्ये बसा, ही गाडी तुम्हाला कन्व्हेन्शन ग्राउंडला घेऊन जाईल. जब हम गाड़ी को देखने लगे तो पीछे देखा वो आदमी गायब हो गया. आणि त्या गाडीला आम्ही पाहिलं, पाठीमागं बघितलं तो मनुष्य कुठं आहे. तो मनुष्य तिथून गायब झाला होता. सिर्फ 1 मिनट में वो आदमी गायब हो गया. एका मिनिटामध्ये तो मनुष्य तिथून अदृश्य झाला. लेकिन हमें परमेश्वर का धन्यवाद करता हूँ कि परमेश्वर ने सही जगह हमें पहुँचाया. परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. परमेश्वराने त्या योग्य ठिकाणी आम्हाला नेलं. कन्वेंशन ग्राउंड में पहुँच के मुझको कभी मैं गया नहीं था, कभी देखा नहीं था, इसलिए मैं बाहर ही बैठ गया. कन्व्हेन्शन ग्राउंडमध्ये मी कधी गेलो नव्हतो, ते कधी पाहिलं नव्हतं, म्हणून मी बाहेर तसंच बसून राहिलो. इसलिए मेरी सिस्टर और मेरी सिस्टर की मदर इन लॉ मुझे लेने के लिए आए. माझी बहीण आणि बहिणीची सासू जी आहे ती मला घेण्यासाठी बाहेर आले. उन्होंने मुझे सबसे आगे बिठाया. ते मला घेऊन आले आणि सर्वात पुढे त्यांनी बसवलं. अभी आगे बैठ के मुझको कुछ भी बोलना नहीं आता था, मुझे कुछ कहना नहीं आता था. मैंने इतना ही कहा, हे परमेश्वर मुझको प्रार्थना करने नहीं आता, जैसे प्रार्थना करूँगा तो एक्सेप्ट कर लेना. आणि मी पुढं बसलो. मला काहीच बोलायला समजत नव्हतं, प्रार्थना करायची माहिती नव्हती. मी परमेश्वराला एवढंच म्हटलं, हे परमेश्वरा मला प्रार्थना करता येत नाही, मी जे काही बोलणार आहे तेवढं फक्त तू स्वीकार. उस दिन जब प्रार्थना करते करते वो ये पहला दिन ख़त्म हो गया था. आणि प्रार्थना करून करून तो पहिला दिवस तसा संपला. जब रात को खाने के समय आया, रात्री जेव्हा जेवणाची वेळ झाली तो मैं इतना डर गया था क्योंकि फिर से मुझे खाना पड़ेगा और फिर मुझे दर्द स्टार्ट हो जाएगी. आणि त्या ठिकाणी जेवत असताना मला एवढी भीती वाटली की आता मी जेवणार आहे आणि परत एकदा वेदना सुरू होतील. मैं इतना डर गया था कि मैंने खाना मना कर दिया था. आणि मला एवढी भीती वाटत राहिली की मी ते जेवणच वर्ज्य केलं. पर मेरी बहन ने बोला यहाँ पर जो भी कुछ होता है वो प्रार्थना के द्वारा होता है, इसलिए आप विश्वास करके खाओ. माझी बहीण मला म्हणाली की या ठिकाणी जे काही जेवण केलेलं आहे सगळं प्रार्थनेद्वारे केलेलं आहे, तू हे जेवण घे. आप मानो कि नहीं, उस दिन मैंने 3 साल जो खाना नहीं खाया, उस दिन भर पेट वो खाना खाया. तुम्हाला विश्वास वाटणार नाही, 3 वर्षांपर्यंत मी नीट जेवलो नव्हतो, पण त्या दिवशी मी पोट भरून जेवलो. और पेट में बिल्कुल भी दर्द नहीं हुआ. तेव्हा माझ्या पोटामध्ये थोडं पण काही दुखलं नाही. पूरी रात मैं शांति से सोया. पूर्ण रात्र मी शांतीने झोपलो. अगले दिन फिर हमें सुबह कन्वेंशन में जो पहले दूसरे दिन की मीटिंग थी, आणि कन्व्हेन्शनचा दुसरा दिवस होता. जब मैं प्रार्थना कर रहा था, मी प्रार्थना करत होतो. तभी मैंने ऐसे बोला, मुझे प्रार्थना नहीं आता, जैसे मैं प्रार्थना करूंगा तो सुन लेना. आणि मी तसंच म्हणालो की परमेश्वरा मला प्रार्थना करता येत नाही, मी जे काही प्रार्थना करणार आहे तू स्वीकार. तो मैं सिर्फ यीशु मसीह की लहू ये इतना ही बोलता था. मी फक्त येशू रक्त असं फक्त म्हणत होतो.
तब किसी ने आकर मेरे सर पे हाथ रखा और बोला, यीशु मसीह की लहू की बोल, यीशु मसीह की लहू की जय बोल। आणि कोणीतरी माझ्या डोक्यावर हात ठेवून माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि ते म्हणाले की येशू रक्ताचं जय, येशू रक्त जय असं तू म्हण. जब उसने मेरे सर पे हाथ रखा और मेरा शरीर 2 फीट तक उछलने लगा। जेव्हा त्या व्यक्तीने माझ्या डोक्यावर हात ठेवला तेव्हा माझं शरीर 2 फुटापर्यंत वर उडू लागलं. और मैं अपने आप में नहीं था, मुझे ऐसा लग रहा है कि आसमान में मैं उड़ रहा हूँ। आणि मला काहीच समजत नव्हतं, सुधरत नव्हतं. मला असं वाटू लागलं की मी आकाशात उडत आहे. उस टाइम पूरे अभिषेक में मुझको ऐसे उछल उछल के मेरे को अनुभव हुआ। आणि त्या अभिषेकाने मला एवढं भरलं, मी उड्या मारू लागलो. जब मीटिंग खत्म हुई तो मैं सबसे पूछने लगा, क्या तूने वो देखा जिसने मेरे ऊपर सर पे हाथ रखा है? आणि मीटिंग संपल्यानंतर मी सर्वांना विचारू लागलो की माझ्या डोक्यावर ज्याने हात ठेवला होता त्याला तुम्ही बघितलं का? वो सब बोलने लगे, यहाँ पर पाँव रखने की जगह नहीं है, तो तेरे ऊपर सर पे कौन हाथ रखेगा? आणि ते म्हणाले की ह्या ठिकाणी पाय ठेवण्यासाठी कोणाला जागा नाही आणि तुझ्या डोक्यावर कोण हात ठेवणार आहे? फिर जब मीटिंग खत्म हुई तो मैं अपने सबसे पहले अपनी बहन के पास गया। आणि मीटिंग संपल्यानंतर मग मी सर्वात प्रथम माझ्या बहिणीकडे गेलो. मेरे बोलने से पहले ही वो मुझे बोलने लगे, तुझे क्या हुआ, तू इतना उछल रहा है? आणि मी बोलण्याआधीच माझी बहीण मला म्हणाली की तुला काय झालं, तू एवढ्या उड्या का मारत आहेस? तब मैंने बोला कि मेरे हाथ सर पे किसने हाथ रखा है और मेरा शरीर उछलने लगा। आणि मी तिला सांगितलं की माझ्या डोक्यावर कोणीतरी हात ठेवला होता आणि माझं शरीर असं उडू लागलं. मेरी सिस्टर और उनकी मदर इन लॉ उन्होंने बोला, हमने तुझको उछलते हुए देखा है, पर किसने हाथ रखा ये हमने नहीं देखा। ते माझी बहीण आणि तिची सासू म्हणाली की आम्ही तुला उड्या मारताना बघितलं, परंतु तुझ्या डोक्यावर कोणी हात ठेवला हे आम्ही बघितलं नाही. क्योंकि वो पूरी मीटिंग में मुझे ही देख रहे थे। कारण पूर्ण मीटिंग भर ते फक्त माझ्याकडे पाहत होते. तब वो मुझे वो बोलने लगे, तू शायद चुना हुआ है। ते मग नंतर मला असे म्हणू लागले की कदाचित तुझी निवड झाली असेल. पर मुझे इस बात का मालूम नहीं था कि ये चुना हुआ क्या होता है। परंतु निवडलं जाणं ह्याचा अर्थ काय आहे मला बिलकुल ठाऊक नव्हतं. मैंने बोला शायद ऐसे कुछ बोल रहे होंगे, कुछ बात हो गई, इसलिए मैंने उनको ज़्यादा उसमें इंटरेस्ट नहीं लिया। आणि मला असं वाटलं की कदाचित हे काहीतरी असं बोलत असतील, त्या गोष्टीमध्ये मी जास्त रुची दाखवली नाही. इस तरह से मेरा दूसरा जो कन्वेंशन का हमारा दूसरा दिन खत्म हो गया था। आणि कन्व्हेन्शनचा तो दुसरा दिवस तिथं तसा संपला. पर तीसरे दिन में फिर जब हम प्रार्थना करने लगे, तिसरा दिवस आला, आम्ही प्रार्थना करू लागलो. वही बात मैं वापस बोल रहा था, यीशु मसीह की लहू की जय, यीशु मसीह की लहू की जय। आणि मी तीच गोष्ट परत 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 म्हणू लागलो, येशू ख्रिस्ताचा रक्ताचा जय, येशू ख्रिस्त रक्त जय. और मैं सबसे आगे सबसे पहली लाइन में बैठा था। सर्वात सुरुवातीला मी येऊन बसलो होतो. तब मैंने एक दर्शन देखा तेव्हा मी एक दर्शन पाहिलं कि हमारे सामने बहुत से ब्रदर, आणि माझ्यासमोर खूप असे ब्रदर्स होते जो आगे गीत गाते हुए जा रहे थे। आणि ते असे गीत गात पुढे पुढे चालले होते. उसमें से 4 ब्रदर ने अपने अपने कंधों में पालकी ली हुई थी। आणि त्यातल्या 4 लोकांनी त्यांच्या खांद्यावर अशी पालखी घेतली वो होती. पालकी सोने की, पूरी सोने की थी। आणि ती पालखी जी होती ती पूर्ण सोन्याची होती. और पीछे पीछे हमारे जो सिस्टर्स भी गीत गाते हुए जा रहे थे। त्यांच्या पाठीमाग बहीण लोक पण अशा गीत गात चालल्या होत्या. उसमें से एक सिस्टर एक फूलों का गुलदस्ता लेकर मेरे पास आई। त्यातली एक बहीण जी आहे ती असा फुलांचा एक गुच्छा घेऊन माझ्याकडे आली. तब उसने मुझको बोला, आपका स्वागत है। आणि ती मला म्हणाली की तुमचं स्वागत आहे. इतना ही कहते ही मेरा शरीर वापिस इतना उछलने लगा कि मुझको मालूम ही नहीं मैं कहाँ हूँ। मैं आँख खोलते हुए आकाश को देख रहा हूँ। आणि ती गोष्ट तशी त्यांनी म्हणाल्यानंतर मला समजलं नाही काय चाललेलं आहे. माझं शरीर परत एकदा उड्या मारू लागलं. मला फक्त आकाश दिसत होतं. मैंने आँख खोली है पर मुझको कुछ नहीं, सिर्फ बादल और आकाश ही दिख रहा है। माझे डोळे तर उघडले होते, मला दुसरं काहीच दिसत नव्हतं, फक्त आकाश आणि ढग दिसत होते. इसी तरह फिर मैं जब मीटिंग खत्म हुआ तो वापस अपने परिवार के पास गया और ऐसा बताया। आणि मीटिंग संपल्यानंतर मी माझ्या कुटुंबाकडे गेलो आणि ह्या गोष्टी त्यांना सांगितल्या. तो जो मेरी बहन थी वो मुझे अपने सेवकों के पास लेके गए। आणि बहीण जी आहे ती मला सेवकांकडे घेऊन गेली. तो वो भी यही बात बोलने लगे कि शायद ये चुना हुआ है। तेव्हा ते देखील हीच गोष्ट म्हणू लागले की कदाचित तुझी निवड झाली असेल. मुझे इस बात का पता नहीं था कि ये चुना हुआ क्या होता है। परंतु हे निवडलं काय आहे हे मला काही माहिती नव्हतं. पर धीरे धीरे जैसे विश्वास में आने लगा, उद्धार पाया। परंतु मी विश्वासामध्ये आलो, माझं तारण झालं. तब परमेश्वर ने मुझसे वचनों के द्वारा बात किया। तेव्हा परमेश्वर माझ्याबरोबर वचनाद्वारे बोलू लागला, दर्शनों के द्वारा बात किया। दर्शनाद्वारे तो दाखवू लागला. पर कभी भी मुझको इस बात का मालूम नहीं था कि चुना हुआ क्या होता है। तरी देखील निवडलं जाणं ह्याचा अर्थ काय मला समजलं नव्हतं. तब हम एक ब्रदर से पूछा, ये चुना हुआ क्या होता है? तेव्हा एका ब्रदरला मी विचारलं की हे निवडलं जाणं ह्याचा अर्थ काय असतो. तब उन्होंने बोला है कि
परमेश्वर ने तुझे अपनी सेवा के लिए बुलाया है। तेव्हा ते मला म्हणाले की परमेश्वराने तुला त्याच्या सेवेसाठी आता निवडलेलं आहे. मैं बोला कि नहीं, मुझे ऐसे सेवा में मुझको मालूम नहीं सेवा क्या होती है, कैसे होती है, मैं कैसे चुना गया। आणि मी त्यांना म्हणालो की मला तरी सेवा काय आहे, कशी आहे मला माहिती नाही आणि माझी निवड कशी काय झाली. पर फिर भी परमेश्वर का प्रेम ने मुझको आगे बढ़ाता रहा। तरी देखील परमेश्वराचं प्रेमच होतं, ते मला पुढे घेऊन गेलं. 2011 मेरा बपतिस्मा लिया 2011 मध्ये माझा बाप्तिस्मा झाला. और परमेश्वर ने मुझको इसी तरह सच्चाई में आगे बढ़ने के लिए मुझको मदद किया। परमेश्वराने ह्या सत्यामध्ये पुढे जाण्यासाठी माझी मदत केली. मैं जब भी प्रार्थना करता तो एकदम से मैं मेरे शरीर में एकदम से अभिषेक से भर जाता था मैं। आणि मी जेव्हा केव्हा प्रार्थना करत असे एकदमच माझ्या शरीरामध्ये अभिषेक काम करू लागत असे. पर अभिषेक क्या होता, पवित्र आत्मा क्या होती है, ये मुझको अभी तक मालूम नहीं था। परंतु पवित्र आत्मा काय आहे, अभिषेक काय आहे हे देखील मला नीट माहिती नव्हतं. पर हमारे सेवकों ने बोला कि देखो तू चुना हुआ है, इसलिए तुझे इतनी जल्दी अभिषेक मिला और पवित्र आत्मा का दान मिला। परंतु आमचे सेवक असे म्हणू लागले की परमेश्वराने तुझी निवड केलेली आहे म्हणून तुला पवित्र आत्मा अभिषेक आणि पवित्र आत्मा मिळाला आहे. मैंने बोला कि मुझको नहीं मालूम ये चुना चुना क्या होता हो, ना ही मैं सेवा के लायक हूँ, मैं नहीं जाऊँगा। आणि मी त्यांना असं म्हणत असे की हे निवडलं जाणं काय आहे मला माहिती नाही, सेवा काय आहे मला माहिती नाही आणि मी जाणार नाही. मैंने कहा जब तक परमेश्वर मुझे डायरेक्ट मुझसे बात नहीं करता तब तक मैं सेवा में नहीं जाऊंगा। मी त्यांना म्हणालो की परमेश्वर मला माझ्याबरोबर समोरासमोर थेट जेव्हापर्यंत बोलत नाही तोपर्यंत मी जाणार नाही. क्योंकि मैंने कहा था कि मुझे ना ही दर्शनों के द्वारा, ना ही वचनों के द्वारा, ना ही सपनों के द्वारा बात करना, मुझसे जब तक परमेश्वर डायरेक्ट बात नहीं करेगा तब तक मैं सेवा में नहीं जाऊंगा। मी असं म्हणत होतो की परमेश्वर माझ्याबरोबर वचनाद्वारे, स्वप्नाद्वारे, दर्शनाद्वारे बोलत राहिला तर मी जाणार नाही, जोपर्यंत मला तो समोरासमोर थेट बोलत नाही तोपर्यंत मी जाणार नाही. तो मैं जाके वापस क्या अपने डांस सिखाने लगा और बच्चों को भी वापस डांस की प्रैक्टिस करवाने लगा. आणि मी माझ्या परतच्या जीवनामध्ये गेलो, मी डान्स करू लागलो आणि लोकांना म्हणजे मुलांना मी डान्स शिकवत होतो. पर जब मैं डांस सिखाने लगा तो वापस बीमार हो गया. परंतु मी जेव्हा डान्स करत असे तेव्हा मी परत एकदा आजारी पडलो. तब जब वह बीमार हुआ तो पास्टर ने फिर वापस बोला कि नहीं, तू चुना हुआ है, तुझे अलाउड नहीं है, तू सेवा में जा. तेव्हा मी आजारी पडलो. सेवक लोक मला म्हणाले की तू असा डान्स करू नको, तुझी निवड झालेली आहे, तू सेवेत जा. तब एक दिन जब मैं बैठा हुआ था इसके बारे में सोच रहा था, तब परमेश्वर ने डायरेक्ट मुझसे बात किया. एक दिवशी मी ह्या गोष्टींचा विचार करत बसलो होतो तेव्हा थेट परमेश्वर माझ्याशी बोलू लागला. परमेश्वर ने कहा कि तू मेरा है, अभी तू मेरी सेवा के लिए आ जा. परमेश्वर म्हणाला की तू माझा आहेस, माझ्या सेवेसाठी ये. उसी समय मैं अपने चर्च में जाके अपने भतीजे को बताया. तेव्हा आमच्या चर्चमध्ये जाऊन मी सेवकांना ही गोष्ट सांगितली. तब हमारे भतीजे हमारे पास्टर के पास लेकर गए और वो तुरंत ही बोला कि तू सेवा के लिए तैयार हो जा. आणि ते ब्रदर जे आहेत ते मला मोठ्या पास्टरांकडे घेऊन गेले. ते पास्टर म्हणाले की तू सेवेसाठी तयार हो. तब 2019 को मैं सेवा के लिए सिलेक्ट किया गया. आणि मग कन्व्हेन्शनमध्ये मला सेवेसाठी वेगळं केलं गेलं. तब परमेश्वर ने मुझे 2 साल ट्रेनिंग में रहने के लिए अनुग्रह दिया. तेव्हा परमेश्वराने मला 2 वर्ष त्या ठिकाणी ट्रेनिंगमध्ये राहण्यासाठी मदत केली. ट्रेनिंग के बाद परमेश्वर ने मुझको ट्रांसफ़र बड़ौदा में किया. तेव्हा ट्रेनिंग संपल्यानंतर परमेश्वरने माझी ट्रान्सफर बरोड्याला होऊ दिली. इसलिए परमेश्वर ने आज तक मुझे अपने अनुग्रह के द्वारा चला के रखा है. परमेश्वराने आजवर त्याच्या कृपेने मला चालवलेलं आहे. इसलिए मैं आपसे सबसे प्रार्थना करता हूँ कि परमेश्वर आगे भी मुझे वफादारी और ईमानदारी से सेवा करने के लिए परमेश्वर मुझको चलाना चाहिए. तुमच्याकडे मी प्रार्थनेची विनंती करतो की हा पुढे देखील परमेश्वरासाठी विश्वासयोग्य रीतीने मी सेवा करावी. और परमेश्वर आप सबसे प्रार्थना करता हूँ कि आप सभी में प्रार्थना करें कि मैं परमेश्वर की सेवा तो है, परमेश्वर के द्वारा परमेश्वर के लायक बन के, परमेश्वर द्वारा परमेश्वर समान सिद्ध बन के परमेश्वर के आगमन में तैयार हो सकूँ. आणि तुमच्याकडे मी प्रार्थनेची विनंती करतो की परमेश्वराची जी सेवा आहे मी ते पूर्ण रीतीने करून त्याच्या आगमनासाठी मी तयार व्हावं. परमेश्वराची स्तुती असो. For the wonderful ways in which God led this brother through the sicknesses to come to know Jesus as the Lord is healer and the Lord is savior. और परमेश्वर ने अद्भुत रीति से इस भाई को चलाया. बीमारी के माध्यम से परमेश्वर अपना परिचय दिलाते हुए ये दिखाया कि परमेश्वर ही उद्धार करता है, परमेश्वर ही आरोग्यकारी है. परमेश्वराने ह्या भावाला फार अद्भुत रीतीने चालवलं, तारणारा होऊन त्याला प्रगट झाला आणि आरोग्यदाता होऊन प्रगट झालेला The आहे. Lord enabled him to see the blessing of the eating the food in the convention. God blesses the bread and water and takes away sickness. और परमेश्वर ने इस बात से उन्हें आशीष की कि वह सम्मेलन में भोजन खाएं, क्योंकि जैसे लिखा है कि परमेश्वर अन्न और जल को आशीष करता है और सारे बीमारियों को दूर कर देता है. परमेश्वराने त्या भावाला हे देखील दाखवलं की कन्व्हेन्शन मध्ये जे काही जेवण आहे ते आशीर्वादित असतं आणि तुझ्या अन्नपानाला तो आशीर्वाद देत आहे, तुझ्यातले रोगराई तो दूर करत आहे. God brought him to the place to surrender, to obey in baptism, receive the baptism of the Holy Spirit,
to understand the calling of God and to surrender to this full-time ministry for the Lord who has kept him thus far. God is faithful to perfect that good work. Many young people, if the Lord has called you, do not linger, but surrender yourself. God has chosen you. If he has chosen you to Zion, surrender your life and let the Lord make your calling election sure. The Lord may raise many in our midst to serve him and keep this brother faithful to the end. Shall we praise God? और परमेश्वर ने इस भाई को पानी के बपतिस्मा को लेने के लिए मदद किया, पवित्र आत्मा का अभिषेक को पवित्र आत्मा का अभिषेक से परिपूर्ण किया और परमेश्वर की बुलाहट को जानने के लिए, उस परमेश्वर की बुलाहट को समझने के लिए परमेश्वर ने सहायता किया और इस महान महिमा में सेवा में लेकर के आया। वैसे ही यहाँ पर कई जवान लोग को अगर परमेश्वर बुलाता है तो हे जवान, तो अपने जीवन को परमेश्वर के हाथों में उस बुलाहट के अंतर्गत अपने आप को समर्पण कर दे। परमेश्वर जो बुलाने वाला वो विश्वास योग्य है, वही आखिरी तक हमें संभालेगा। जो इस भाई को परमेश्वर ने सेवा में लेकर आया है, आखिरी तक विश्वास योग्य रीति से चलाने के लिए, आइए परमेश्वर को मिलकर धन्यवाद करेंगे। परमेश्वराने ह्या भावाला पाण्याचा बपतिस्मा घ्यायला मदत केली, पवित्र आत्मा अभिषेकाने भरलं, त्यांना सेवेसाठी वेगळं केलेलं आहे। परमेश्वर त्यांना इथपर्यंत घेऊन आलेला आहे, ह्या ठिकाणी बसलेलं। जर कोणाला परमेश्वर पाचारण देत असेल तर परमेश्वराच्या पाचारणाला तुम्ही स्वीकारा। ज्या परमेश्वराने तुम्हाला बोलवलेलं आहे तो शेवटपर्यंत तुम्हाला विश्वासयोग्य राखील म्हणून आपण स्तुती करूया। Hallelujah! Praise the Lord! 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 Praise the Lord. परमेश्वर की स्तुति हो। We greet and welcome all those who are gathered here for the first day of this convention in the sweet and the matchless name of our Lord Jesus and Savior. हमारे इस सम्मेलन के इस पहले संध्याकालीन समय में यहाँ पर पधारे हुए प्रत्येकों को प्रभु यीशु मसीह के मीठे और मधुर नाम में हम आपका स्वागत करते हैं। This meeting will continue till Sunday noon. और ये जो सभाएं हैं रविवार की दोपहर तक लगातार चलते रहेगा। Today after the prayer and benediction, over sick will be prayed for. और इस सभा के पश्चात प्रार्थना और आशीर्वाद के बाद जो भी कोई बीमार है उनके लिए प्रार्थना किया जाएगा। We'll have a prayer from 10 p.m. to 12 p.m. tonight in this meeting hall. इसी मीटिंग हॉल में आज की रात 10 बजे से लेकर के 12 बजे तक एक विशेष प्रार्थना है। Tomorrow's progress would be as follows. और कल का कार्यक्रम इस रीति से होगा। Tomorrow morning, 4 a.m. morning praising will be in this hall. सुबह के 4 बजे इसी स्थान में सुबह की स्तुति प्रार्थना होवेगा। And exactly by 7 o'clock there will be 2 Bible studies. और सुबह के 7 बजे हमारे लिए 2 प्रकार का शास्त्र अध्ययन है। One for the believers in this meeting hall. एक विश्वासियों के लिए इसी स्थान में, And one for the workers in the main fasting prayer hall. और दूसरा हमारे सारे सेवकों के लिए वो हमारे उपवास प्रार्थना के स्थान में होगा। And exactly 9:30 a.m. there's a devotional service here. और सुबह के 9:30 बजे हमारे लिए सुबह की उपासना का समय है। 3 to 5 in the evening, 3 to 5. The tarry meeting will be here in this meeting hall. और दोपहर के 3 बजे से लेकर के 5 बजे तक पवित्र आत्मा पाने के लिए एक विशेष इंतजार सभा इसी स्थान में होवेगा। Those who wanted to renew your anointing, those who still not receive the anointing, you please take part in this meeting. जितने भी लोग पवित्र आत्मा का अभिषेक को नहीं पाए हैं या पवित्र आत्मा का अभिषेक को नया करना चाहते हैं, हम आपसे अनुरोध करते हैं कि आप इस इंतजार सभा में आकर शामिल होइए। And exactly by 5:45, the gospel addresses and divine healing services will begin here. ठीक 5:45 में 5:45 बजे यहाँ पर संध्याकालीन सुसमाचार की सभा और ईश्वरी चंगाई की सेवा का आरंभ होगा। And please have your undivided attention for this announcement. And photography and videography strictly altar call. हमारी सूचना की ओर ध्यान दीजिए। हमारे इस सभा के दरमियान हो या सभा समाप्त होने के बाद जब ऑल्टर कॉल या वेदी की पुकार होता हो, उस समय में दया करके कोई भी फोटोग्राफी और वीडियोग्राफी ना करें। Renewal and subscription of all magazine in different language would be done at the enquiry office. हमारे पूछताछ स्थान में हमारे विभिन्न भाषाओं के जो मासिक पत्रिकाएं हैं उसका नवीनीकरण या पंजीकरण किया जाता है। Doctrinal books in all the languages available in the bookstall. अलग अलग भाषाओं में हमारे उपदेश या सिद्धांत के किताब वहां पर उपलब्ध हैं। The translation of our book, the New Testament Ministry, Part 1 and Part 2, in Marathi and other doctrine available in the bookstall.
न्यू टेस्टमेंट मिनिस्ट्री का ये जो किताबें पार्ट 1 और पार्ट 2 मराठी भाषा में इस साल हम लोग के बुक स्टॉल में उपलब्ध है। Transport will be provided for the return journey to Panvel railway station. पनवेल के रेलवे स्टेशन तक जाने के लिए यातायात की सुविधाएं उपलब्ध हैं। Prayer request forms are available with the ushers and the inquiry booth. हमारे पूछताछ स्थान में और यहाँ पर भी दिखाई देने वाले प्रतिनिधियों के पास प्रार्थना निवेदन की पर्चा उपलब्ध है। Sorry, we are not able to provide in the beginning, but it is kept here. And after the meeting, you can please get the form from the ushers and the inquiry booth. हमें क्षमा कीजिए कि इस सभा के प्रारंभ में हम आपको ये उपलब्ध कराने नहीं पाए हैं, किंतु वर्तमान हमारे प्रतिनिधियों के पास ये उपलब्ध है। आप आपके प्रार्थना निवेदनों को भर करके पूछताछ प्रार्थना के बक्सा में आप इसको डाल दीजिएगा। You can drop in the request in the prayer request box. और प्रार्थना निवेदन के बक्सा में आपके प्रार्थना निवेदन के पर्चा को भर के आप उसमें डाल दीजिए। New Marathi songs are available in pen drive at the inquiry counter. हमारे पूछताछ स्थान में ही इस साल के नए मराठी गीत पेन ड्राइव में उपलब्ध है। It's contain all the convention in which we are going to sing in this convention. It contain Marathi plus all other songs. और मराठी गीत के अलावा भी जो सारे गीतों को हम इस सम्मेलन के दरमियान गा रहे हैं वो सारे ही गीत आपको पेन ड्राइव के माध्यम से मिल सकता है। Those who wanted the live CD, you can get on Sunday afternoon 1:30 to 2. और जो भी कोई इस सम्मेलन का लाइव सीडी पाना चाहता है वो रविवार के 1 बजे से 2 बजे के बीच में आप प्राप्त करने पाओगे। Sorry, it is not again a CD. It available in the pen drive form. और ये भी जो लाइव जो हमारा जो मीटिंग्स का जो होगा वो सीडी के माध्यम से नहीं होगा, लेकिन पेन ड्राइव के माध्यम से आपको दिया जाएगा। Children below the age of 14 years, you can go to the children's shed from tomorrow morning 9 a.m. 14 साल से कम उम्र के जितने भी बच्चे हैं वो कल सुबह 9 बजे से चिल्ड्रन शेड में जाकर के शामिल होइए। We request the parents, please collect your children, go to the children's shed exactly by 9 p.m. और हम आपसे सारे माता पिता और अभिभावकों से निवेदन करते हैं कि रात के 9 बजे जाकर के अपने अपने बच्चों को वहां से आप ले लीजिएगा। Clock room facilities are available near the generator room. और हमारे जनरेटर रूम के पास ही सामान रखने का कक्ष बनाया हुआ है। Please secure your belonging there. आपके संसाधनों को वहां पर रखते हुए सुरक्षित रख सकते हैं। May the God bless you. परमेश्वर आपको आशीष करे। Now let us all stand to sing English hymn number 33 and hymn number 490 from the song book. आइए हम लोग सब खड़े होकर के अंग्रेजी गीत संख्या 33 को जो गीत की किताब में 490 है हम लोग गाएंगे। या आपण सर्व उभं राहून इंग्लिश गीत नंबर 33 आणि पुस्तकामध्ये 490 हे गाऊया। Invisible, God only wise, enlightened, accessible, hid from our eyes, most blessed, most glorious, the ancient of days, almighty, victorious, thy great name be praised. Unresting, unhasting, and silent as light, no wanting, no wasting, thou rulest in might. Thy justice like mountains, high soaring above, thy clouds which are fountains of goodness and love. To all life thou givest, to both great and small. In all life thou livest, the true life of all. We blossom and flourish as leaves on the tree, and wither and perish, but not change in thee. Great
Father of glory, pure Father of light. Thine angels adore thee, all veiling their sight. O Lord, we would rather, oh, help us to see this only the splendor of light hideth thee.